सगळ्या दुष्टाला सुद्धा भजनाची आवड सांगणारे नारद ऋषी. पण ते नारद ऋषी कृष्णाच्या दर्शनाला द्वारकेला निघाले. गोमती नदी लागली आणि गोमतीला सूर्योदय समयाला बघितलं आणि हातपाय धुवून सूर्याला अर्घ्य देत असताना, सूर्याला नमस्कार करत असताना पाण्यात लक्ष गेलं. मासोळीच्या माग मासे लागले होते आणि तेवढं बघितल्याबरोबर नारद चुकला चाळा भजनाचा. राक्षसाकडे सुद्धा नारद नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भज मन नारायण. नाव घेऊन येदी देवाची हे ब्रीद हिरण्यकश्यपूची. परी त्यासी तुझे कीर्तन रुचे नारदा. त्या हिरण्यकश्यपूला सुद्धा हे नारायण भजन आवडायचं. असे नारद ऋषी दिलं न भजन सोडून आणि त्या मासुळीनं मासे बघितल्याबरोबर नारदाच्या मनात एकट्या माणसाचं काही नाही. काय एकट्या माणसाला सुख दुःख वाटायला कोण आहे. आता हे मृदंगवाले मृदंग वाजवून हात दुखू लागले. घरी जाऊन म्हणू शकतात मंडळीला, मिसेसला, महाराजानं जास्त भजन करायला लावलं, जरा हात दाब बरं. हे बसलेले माणसं म्हणू शकतात, कंबर दुखायली 2-2 कीर्तनाला बसलोत. हे उभा राहिलेले माणसं म्हणू शकतात, पाय दुखायले जरा पाय चेप बरं. हे गायक मंडळी म्हणू शकतात, भजन करून करून गळा दुखायला गळा दाब बरं. बरं चोळ चोळ. काय भोळा माणूस आहे, सांभाळून घेत जा. ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. योगानं नारद ऋषी भजन सोडून देवाकडे गेले. देव म्हणले काय आज भजन नाही काय? कशाचं भजन? रात्रंदिवस आम्ही भजन करो, तुला आहे का काळजी? तुला 16,108 बायका, आम्हाला एक सुद्धा नाही. लग्न करायचं का? आता या वयात कोण देईल? देवा. दुसऱ्याचे घर दाखवण्यापेक्षा तुझी एखादी बायको दे ना. देव मोठे गमतीचे. देवानं विचार केला, भजन सोडून हे विकारी झालंय ना, मग याला शॉक दिला पाहिजे. आणि शॉक द्यायचं काम प्रकृतीचं आहे, आदिशक्तीचं आहे. रुक्मिणीकडे पाठवलं. ए बा 16,108 बायका, एकमेकीचं पटत नाही. सगळ्याची मनोकामना पूर्ण करीत करीत मी परेशान झालोय. घेऊन जा बाबा, घेऊन जा, पण जिथं मी नसल ती घेऊन जा. ज्या नारदानं भक्तिसूत्र लिहित असताना सभूमी विश्वतो व्रत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम, आत हरी बाहेर हरी, सगळ्या जगामध्ये परमात्मा हे नारदाला माहीत असून सुद्धा देव जिथं नाही तिथली बायको नेण्याकरता नारद 16,106 घरं फिरली. प्रत्येक ठिकाणी कृष्ण. काय करावं? 2च घर राहिले, जांबुवंतीचं आणि रुक्मिणीचं. जांबुवंती अस्वलाची सुंदर स्त्री केलेली. चला, नाही जर मिळाली स्त्री तर आस्वलीन करून घेतो. तिथं गेले, तिथं कृष्ण होताच. आता राहिली एक रुक्मिणी, ती पट्ट राणी आहे. तिथं तर निश्चितच असेल म्हणून उदास. तिथं गेल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेब तुळशीची पूजा करीत होत्या. नारद घरात फिरून पाहत असताना हे सगळं माहीत नव्हतं रुक्मिणीला. नारदा बाळा मी इकडं आहे, ये इकडं. नारद ऋषी आले. अरे मी इथं पूजा करत असताना तू घरात काय बघत होतास? कृष्णाला पाहत होतो. नाही आले देव. नारद इतके खुश झाले, बंपर ड्रॉ लागला म्हणला. पट्टराणी मिळाली, इतके खुश झाले. रुक्मिणी आईसाहेब नाही, डायरेक्ट रुक्मिणी. रुक्मिणीनं चेहऱ्याकडे बघितलं. कृष्णाचं आमचं ठरलंय, जिथं कृष्ण नाही तिथली बायको मला पाहिजे, मी तिला माझी पत्नी म्हणून घेऊन जाणार. रुक्मिणीनं बरोबर इशारा, अकलमन को इशारा कापी, तिनं बरोबर ओळखलं हे गिऱ्हाईक आपल्याकडं पाठवलंय.
तिनं सांगितलं बरोबर आहे, 16,108 बायकामध्ये माझ्या वाट्याला येत नाहीत रे, बरं झालं आपण दोघंच. पण मी जर तुझ्याबरोबर आले नारदा, तर जगातले लोक मला तुमची बायकोन तुम्हाला माझे स्वामी मानतील का? नाही. नारद आणि कृष्णाची बायको रुक्मिणी दोघं चाललेत. मग मी तुमची पत्नी व्हावं याच्याकरता कृष्णाच्या नावचं मंगळसूत्र काढून टाकते, 2 हार तयार करते, तुम्ही आंघोळ करून या, मी तुम्हाला हार घालते, तुम्ही मला हार घाला, तुम्ही पुढे मी माग, दोघाचा संसार सुखाचा. नारद खुश झाले आणि त्या कामातुरानाम न भयम न लज्जा. कामातूर झालेले नारद विचार केला नाही, ज्या डोहाला पार्वती मातेचा शाप होता, विना चिपुळ्या उपरणं बाजूला काढून ठेवलं, त्या डोहामध्ये उडी मारली. जगदंबेनं पार्वतीनं शाप दिलेला असल्यामुळं नारद की तो भई नारदी, नारदाची नारदी झाली, स्त्री झाली. असं करत असताना नतनीन महबूबा, हातात बघितलं तर बांगड्या, शरीराकडे बघितलं ती शेंडीन संज्ञा, ते काहीच नाही, लांबलचक वेणी, अंगावर स्त्रीचे कपडे, स्त्री स्वरूप मिळाल्याबरोबर असं करून लाजत लाजत पाण्याच्या बाहेर आले. आल्याबरोबर काळा कभिन्न दात दाडा, अकराळ विक्राळ भयानक बाबरझुटी केस, दाट दाट मिशा, दंडामध्ये काळी पिटी, दोरा, जॅकेट घातलेलं, लंगोटी नेसलेला धीवर राज आला, कोळ्याचा राजा. आणि धरलं मनगटाला, मनगटाला धरलं. कोणाला? हेच चुकतात, नारदीला. नारदाला नाही, नारदी झाली होती, त्या नारदीला मनगटाला धरला. चाल. ते म्हणले कुठं? नांदायला. लग्न नाही, तुला लग्न मारू नका. त्या देवर राजानं नेलं आणि वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक असे 60 मुलं झाली. ती म्हणली नुसता पोराचा बाजार, वारं घालायला एक बी नाही पोरगी, एकतरी पोरगी असं म्हणून 60 मुलानंतर एक मुलगी झाली, तिचं नाव कपिला षष्ठी. आणि 60 मुलं म्हणजे प्रभव विभव नाम संवत्सर, 60 संवत्सर आणि 1 कपिला षष्ठी. आता 61 लेकरं, 4-2 लेकरं असलं तर माणसं वैतागून जातात महाराज. 61 लेकरं, आई 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 तुमच्या रग जीवच देते म्हणली. नारदीनं त्याच डोहात उडी मारली, डोकं पाण्याच्या बाहेर काढल्याबरोबर धीवर राज नाही, 60 मुलं नाही, 61वी कपिला षष्ठी नाही. शरीराकडे बघितलं तर नारदाचं शरीर म्हणला, नुसती रुक्मिणीची आसक्ती केली तर 61 बाळातपण झाले, नको रे बाबा. महाराज बाहेर आले, ओल्याच कपड्यानं विनाची पुळे घेतल्या, नारायण नारायण करीत निघाल्यावर त्या कामालाच विचारा बरं. इंट्रोडक्शन, तुझी पात्रता, तुझा अधिकार, एलिजिबिलिटी विचारलं कामाला. पराशर नावाच्या ऋषीला भागीरथी नदीतून पहिलं तीराला जायचं होतं. दुपारची वेळ, कोणी नव्हतं. एक मुलगी होती, सुंदर मुलगी, तरुण. तिच्या अंगाचा दुर्गंध येत होता. तिचं नाव सत्यवती मत्स्यगंधा. उपरीचर नावाच्या वसूपासून अद्रिका नावाच्या मासुळीच्या पोटी जन्मलेली ती, मासुळीसारखा वास. अरे मुली, मला पहिलं तीराला जायचंय. ती म्हणली माझ्या शरीराला दुर्गंध आहे, दुर्गंध सहन करीत असलात तर मी पहिलं तीराला नेऊन सोडते. नावेमध्ये बसले आणि तिच्या शरीराकडे बघितलं, तिच्या स्वरूपाकडे बघितलं महाराज. नाग से नागिन बुरी हात लगत कटकाय, नागिन से नारी बुरी देखत लहरी आहे. बघितल्याबरोबर पराशर नावाच्या ऋषीनं जवळ गेले, मनगट धरले. तिनं सांगितलं, तुम्ही महान तपस्वी, माझ्या शरीराला किती घाण वास येतोय आणि तुम्ही या नाशिवंत शरीराचा उपभोग. मंत्र म्हणला, पाणी हातात घेतलं आणि अंगावर शिंपडल्याबरोबर योजनगंधा 4 कोसपर्यंत सुगंध जात होता त्या सत्यवतीच्या शरीराचा. महाराज, आपण भागीरथीसारख्या पवित्र नदीमध्ये मंत्र म्हणला, पाणी टाकल्याबरोबर नाव आधर झाली. अहो दिवसा सूर्यनारायण बघतो,
दिवा मैथून हे राक्षसी मैथून आहे, हे शोभत नाही. ओंजळीत पाणी घेतलं, मंत्र म्हणला, वर फेकल्याबरोबर अभ्र तयार झालं. साधी गोष्ट आहे, गणित करा. ज्याला माशाचा दुर्गंध जाऊन सुगंध तयार करता आला, नदीमध्ये नाव आदर करता आली, सूर्यापुढे अभ्राचं छत तयार करता आलं, पण काम आवरता आला नाही काम आवरता आला. आणि त्या सत्यवतीपासून व्यास महर्षींची उत्पत्ती झाली. महाराज, हे मोठ्याचे हे गोळ आहेत. आपण किती चांगले, सामान्य माणसं पापाला भिणारे. महाराज, अर्जुनानं प्रश्न केला, एवढं जर मोठमोठ्यावर यांचं बंड आहे कामक्रोध विकाराचं, यांना शरीरातून हाकालता येत नाही का? ते म्हणले, न काल्यावर काय झालं, साधन आहे. ती मंडळी, कामक्रोध विकारानं त्रस्त झालेली मंडळी आमच्या तुकोबरायाकडे आली आणि तुकोबरायाला विचारणा केली, महाराज, या देहातून कामक्रोध हाकालून देण्याकरता काही उपाय, काही साधन आहे का? कारण कामक्रोध आहे तोपर्यंत मनुष्य पाप करील आणि पापाचं फळ दुःख भोगावं लागल. दुःख नकोय तर कामक्रोध नकोय, कामक्रोध नकोय तर ते हाकालून दिले पाहिजे देहापासून. आमच्या तुकोबरायांनी सांगितलं, सोपं साधन आहे बाबांनो. मी सांगितलेलं साधन केल्यावर कामक्रोधाला जा म्हणण्याची गरज नाही. तुका म्हणे देहा भरिला विठ्ठल, तुका म्हणे देहा भरिला विठ्ठल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. ज्या देहाच्या आश्रयाने कामक्रोध देहात राहतात त्याच्यामध्ये विठ्ठल भरला की कामक्रोधाला जा म्हणण्याची गरज नाही. कामक्रोधे केले घर रीते. घराचा मालक घरात आला, हे किरायेदार निघून जातात. कामक्रोधे केले घर रीते. पण महाराज, विठ्ठल म्हणजे दगड आहे का? विठ्ठल म्हणजे लाकूड आहे का? विठ्ठल म्हणजे कागद आहे का? विठ्ठल म्हणजे कापड आहे का? विठ्ठल म्हणजे कोणती वस्तू आहे? विठ्ठल देहात कसा भरायचा? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, गळावा विठ्ठल, जीवे
देहात भरायचंय ना विठ्ठल. कामक्रोधानं तुम्हाला दुःख देतात हे कळाल्यावर देहात विठ्ठल कसा भरावा त्याचा क्रम सांगितलाय तुकोबारायानं अभंगाच्या पहिल्या चरणात. बोलावा विठ्ठल. लोक म्हणतील बोलावा म्हणजे नुसतं विठ्ठल एवढंच म्हणायचं बोलावा. काही लोक म्हणतील नुसतं बोलायचं, त्याचा अर्थ कळू की न कळू. अर्थ कळालाच पाहिजे असं नाही. विश्वास ठेवा. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा. नुसतं तोंडानं विठ्ठल म्हणा. बघायचं का हे म्हणतात का विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज नुसतं एवढंच बोलायचं. पुढे ऐका. विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल. विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल. हे पहा नाद पक्का झाला की त्याला छंद म्हणतात. पेटी वाजवणारा असो मृदंग वाजवणारा असो त्याला सुरुवातीला नाद लागतो त्यावेळेस ते बघून पेटीवर बघून. सुरुवातीला आमचे इदगे महाराज शिकवतात ते बघून. ते सम काल ताल टाळी आरोह अवरोही म्हणणारे. पण एकदा तो छंद लागला अस गोविंद गोविंद म्हणा लागली छंद मग गोविंद ते काय. मग त्या मृदंगाकडे बघायची गरज नाही. ते आपोआप हात पडिले वळण. हां एकदा आम्ही जागर काला होता यांच्याच गावात इदगे महाराजांच्या. गेलो कीर्तन झालं लाईट गेलेली घाम येऊ लागला. मी म्हणलं अशोक महाराज जरा वर टेरेसवर टाकू थोडंसं वारवसाला. वारवसाला गादी टाकली. मस्त गप्पा मारीत मारीत झुळूक गार वाऱ्याची मस्त झोप लागली. आता हे मृदंग वाजवणारे यांना मृदंग शिकवल्याचं स्वप्न पडलं आणि ते पोराला शिकवित असताना चाल मन धागे नत्ता हे असं वाजव म्हणून त्याने ते स्वप्न पडलं आणि ता माझ्या पाठीवर हाणला. धागे नत्ता म्हणून. आता मृदंगवाल्याचा हात किती लागतोय. ज्यांनी वैद्य पांडुरंग बुवाचा हात मारून घेतलाय त्याला माहीत. महाराज पाठीवर वळ उठले. मी उठून बसलो. अशोक महाराज ते म्हणले काय झालं दादा झोपानं. पाठीवर इतक्या जोरात हात तुमची पाठ होती का. म्हणलं मग मला वाटलं विद्यार्थ्याला शिकवायलो. मी म्हणलं तुमचं झालं का. हा छंद लागला. तसं महाराज तुकोबारायला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशी जणी. म्हणून विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा. दुःख जरी झालं तरी विठ्ठलाचंच नाव. काय भानदास महाराजांचे शब्द आहे. जरी हे आकाशवर पडू पाहे ब्रह्मगोळ भंगा जाई वडवानळ त्रिभुवन खाई परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा नकरी अनेकाचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला. दुःख जरी झालं तरी मी तुझंच नाव घेईल दुसऱ्याचं नाव घेणार नाही. म्हणून आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. सर्व भावे एक सर्व भावे एक. विठ्ठलाची प्रमाण विठ्ठलाची प्रमाण विठ्ठलाची प्रमाण विठ्ठलाची प्रमाण. नलगे दानावे ने नावे नलगे दानावे
आहेत, पण काय महाराज अंडरलाईन करा, नेनो प्रकार अनेक. भगवंताचे इतके नाव आहेत, पण आम्ही सर्व भावी एक विठ्ठलची प्रमाण, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, दुसऱ्याचं नाही. जसं पतिव्रता पत्नी भांडण जरी झालं तरी नवऱ्याचंच नाव घेईल का दुसऱ्याचं घेईल? राग आला म्हणजे. बायकोनं हाक मारली, अहो मी काय म्हणतो इकडे या बरं. ते म्हणलं काय? इकडे या ना. महाराज नवरा हुशार होता, बरोबर त्याने ओळखलं, जे अर्थी इतक्या लाडात बोलतीये काहीतरी मागती. हुशार नवरा, हुशार असतात तेच नवरे होतात. नवरा जवळ आला, काय ओळखून घेतात माणसं अनुमान प्रमाण. मुलगा जवळ आला, पप्पा पप्पा तुमची पाठ चोळू, पप्पा तुमची पाय चेपू, पप्पा अन्नाच्या इथलं पेपर आणून देऊ, पप्पा गार पाणी आणून देऊ तुम्हाला. की बाप बरोबर ओळखतं, बंड्या आपल्या गल्लीत कुल्फीवाला आला का रे? पप्पा कसं ओळखलं? एरवी हाक मारल्यावर येत नाही, 2 रुपये पाहिजे असते, पप्पा पप्पा करते. राग मानू नका, फटकळ महाराज आहे, उखळी करे. उखळ कधी चांगलं नसतं महाराज, ते फटका हनतयच. तसं बायकोनं हाक मारल्यावर नवरा हुशार, काय ह्या संक्रांतीला मला 10 ग्रामचं सेवून बाबा 30-31 हजार रुपये तोळा सोनं झाले, नकोच घ्या. मग 5 ग्रामचे झुमके घ्या. 10 ग्राम नाही न घेणं, 5 ग्रामचे. 2 फुलं आहेत, साखळ्या आहेत, पण 2 झुमके 2.5 ग्रामचे. नको नको. का हो तुम्हाला झुमके आवडत नाहीत का? आवडतेत म्हणला, पण झुमके घेतलेली बाई विनाकारण मुंडकं हलविती. आता रस्त्यानं चलत असताना मुंडकं हलवायची गरज आहे का? पण जिच्या कानामध्ये झुमके ती चालताना सुद्धा, कीर्तनाला बसल्यावर सुद्धा विठ्ठल विठ्ठल. बायकांना एक ध्यास आहे महाराज, माझ्यासारखी साडी दुसरीला नसली पाहिजे आणि दुसऱ्यासारखी आपल्याला असली पाहिजे. किती भारीची साडी आणा, तिला दाखवलं किती म्हणती असल्या पहिल्या फाडल्यात मी, असल्या वापरल्यात मी, हां असल्याच काटापदराच्या होत्या. दुसऱ्याचं कौतुकच नाही तिचं. मग भारीच्या साडी सिफॉनची टसलशीलची घरात एवढ्या मोठ्या पडल्यात, कोणतंच तुम्हाला कौतुक नाही बायकोचं. फाडकन मुस्कळात मारली, रागीत होता महाराज. काही मागायला गेले की पटोपटो मारता, आणि तेवढ्या वेळातच दरवाज्यावर थापडली, वहिनी दार उघडा. शिदुरी आणली, हळदी कुंकून ओटी भरायची. तिनं चटकन डोळे पुसले, पदर घेतला, हसत मुखानं दार उघडलं. कोणाची शिदुरी, हळदी कुंकू ओटी भरायची. तिनं कुंकू लावित असताना म्हणलं, वहिनी नाव घ्या ना. तिनं नवऱ्याकडे इतक्या रागात बघितलं, आत्ताच चापट मारली. ती म्हणली नाव वगैरे काहीच नाही. कोणत्या वेळेस नाव नाही हो, तुमचं नाव फार आवडतं. काही काही माय मावल्या इतकं सुंदर उखाणं घेतात महाराज, कसं पाठ झालं असेल, आम्हाला अभंग पाठ होत नाही. त्या आज घरात माझघरात पाळणा पाळण्याला, खेळणा खेळण्याला, घुंगरू काकण चोळ्या अंगात, गुलाल भांगात, निघाली रंगात, काहीतरी म्हणतात पुढे. आपल्याला काय करायचं? बिनलग्नाच्या माणसाने ह्या कुटाण्यात पडत जाऊ नये, बिनलग्नाच्या. आता मला सांगा, इतका राग आल्यावर सुद्धा ती नाही घेत नाव म्हणली. आणि त्या बाईनं सांगितलं, दादा तुम्ही सांगा. नवऱ्याला कळावणं, आत्ताच रागात आलाय. तरी नवरा म्हणला, घे घे, तुला एवढा मान काय करायचा, घे. आता मला सांगा, इतकं रागात आल्यावर, मार खाल्ल्यावर सुद्धा ती नवऱ्याचं नाव घेईल का शेजाऱ्याचं घेईल? तसं तुकोबरायावर एवढे संकट आले तरी तुकोबरायानं विठ्ठलाचंच नाव घेतलं. ज्याच्या मधल्या बोटावर चक्र आहे, लहरी चक्कर सोयीचं फिरलं तर बरं आहे. कणत कुथट उठली, मालक हा जरा बरं वाटणं, स्वयंपाक करते, तुम्हाला भूक लागली असेल. काय तुझी तब्येत बरोबर नाही, स्वयंपाक करते? बस गाडीत, चल 5 स्टार हॉटेलमध्ये, काय खायचंय ते खाय, पद्धतशीर. तुला त्रास आहे, विनाकारण तुला स्वयंपाक नाही, चला
जेवण झालं, पान खात खात गाडीत बसले आणि पुढे निघालं. तिनं असं बघितलं. काय बघितलं? किती साड्या सेल लागलाय. गरकन गाडी फिरवली, उभी केली. घे 9 वार घे, 6 वार घे, काठापदराच्या घे, सिल्कची घे, कॉटन घे, तुला साड्या. जरा पुढे गेले, सोनाराचं दुकान बघितलं. थांब, काय घ्यायचे? 7 पीस, कंठी, एकावळी, अंगठी, काय घ्यायचे? घे. कधी कधी इतका खुश होतोय की खूप. तिनं नको म्हणलं तरी ते खर्च करीत राहते. आणि एके दिवशी बायकोन म्हणली, आज मला स्वयंपाक करा वाटणं, चला ना हॉटेलमध्ये जाऊ. मुस्काड फोडील म्हणला. लाड लावायलीस का काय? हा, तुझ्या मनाला आलं की स्वयंपाक करणार नाही, नांदायला आलीस इथं काही मजा करायला आली नाही. चाल उठ स्वयंपाक कर. मला नको म्हणल्यावर सुद्धा जबरदस्तीनं नेतात, आज मला करा वाटणं. कळालं का? सुधार, चल माहेरी सुधार. काय नाही, आज संध्याकाळपर्यंत दुसरी बायको. ती म्हणली, असं कसं, इतका राग आहे तुमचा? ती लहर चक्र. आणि ज्याच्या मधल्या बोटावर शंख आहे, महाराज, कधीच नवरा बायकोचं पटत नाही. लग्नापासून, लग्नात अक्षता टाकू लागले, ए तिकडं टाक ना. चिडलेलंच असतं हमेशा शंख. महाराज, अन्न सुख नाही कसं, घर श्रीमंत आहे, सगळं केलेलं आहे, पंचपक्वान्न आहेत, पण डॉक्टर सांगते गोड खायचं नाही, शुगर आहे. तिखट खायचं नाही, अल्सर आहे. तळीव खायचं नाही, महाराज चरबी वाढायली, वजन जास्त झालंय, बीपी आहे. मसाल्याचं खायचं नाही, काळ्या तिखटाचं खायचं नाही, मूळव्याध आहे. मग घर भरलेलं दुसरे खातील, मग आम्ही काय खाऊ? ज्वारीची भाकरी, मुगाचं बिन हळदीचं बिन मिठाचं वरण. आणि आम्हाला खाऊ वाटत नाही. मरा, खा, बेजार व्हा. एकानं महाराज कधी अन्नदान केलं नाही. पंगत सुरू झाली, गुलाबजामुन घ्या, गुलाबजामुन घ्या. ही म्हातारं पडल्या म्हणते, गणपत काय केलं रे? बघून वाढा, वाटोळं होऊ देऊ नका. अण्णा गुलाबजामुन केले, बघू दे बरं. त्यानं दाखवला, याच्या तोंडाला पाणी सुटलं. एक खाऊ दे बरं. बायको म्हणली, शुगर आहे ना, खाऊन मरू दे. माझं मन गेले. गुलाबजामुन तोंडात ठेवला आणि खाणार इतक्यात फुक्कून केलं, गुलाबजामुन बाहेर पडला आणि मेलं ना. ते बघितलं तुकोबारायनं. ते म्हणतात, घास गिळी सत्ता हाती नाही. तुम्ही दिलंच नाही तर तुम्हाला मिळेल कसं? तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त. महाराज, द्यायचं असेल तर पैसा असावा लागतो आणि आयुष्य असावं. आयुष्य करंगळीपासून पहिल्या बोटापर्यंत आडवी रेख गेलेली आहे, ती आयुष्याची रेषा. परमेश्वर महाराज, मी बोलायलो, माणसं बघायलेत बरं का. जे जे सांगल ते बघायलेत, पण कसं बघायलेत माहिती आहे का? चोरून बघायलेत. ब्लेडनं छिलून कमी होत नाही, ब्लेडनं वाढत नाही महाराज. मग लगेच महाराज त्याचं आयुष्य किती आहे? महाराज, थोडं कमी आहे 92, आणखी कमी आहे 87, 2-3 फाटेच फुटलेले आहेत. चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, ॲक्सिडंट. महाराज, लग्नाचं कसं? हां, आयुष्याची रेषान करंगळीचं शेवटचं कांड, याच्यामध्ये पुरुषाच्या उजव्या हातावर या ठिकाणी एक गव्हा एवढी रेग असते. एक रेग असली तर एक बायको, 2 रेगा असल्या तर 2 बायका. जास्तच गुतोडा असेल तर मला विचारू नका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय घोळ केले तुमच्यातून? महाराज, मग याच्या वर्षात हातावरच्या दुःख देणाऱ्या रेषा, पापाच्या रेषा नाहीशा करण्याकरता सेना महाराजानं इलाज सांगितलाय. महापाप राजे, महापाप राजे, त्याची झाली होळी. हो, महापाप राजे, महापाप राजे, त्याची झाली होळी. महापाप राशी, महापाप राशी, त्याची झाली होळी.
महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे प्रमाण. महाराज घेता नाम विठ्ठलाचे, पर्वत जळती पापाचे. विठ्ठल नाम हे तुम्ही घेतलं की पाप जळायला सुरुवात होती. हा, महापाप जरी असलं त्याची होळी होती. एका जन्माचे नाही, जळतील पापे जन्मांतरीची, अनंत जन्माचे पाप जळून जाऊ शकतात. पाप जळालं, खातं जळालं की पुन्हा वसुली नाही, पुन्हा धोका नाही पाप जळून गेल्यावर. महाराज विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. एक छोटं उदाहरण सांगतो. आपल्या महाराष्ट्राचं वैभव डॉक्टर विनय मांडके, हृदयरोग तज्ज्ञ, इतके हुशार, परदेशामध्ये जाऊन ऑपरेशन करायचे, हृदय बाजूला ठेवून बायपास. जसे आमचे तात्याराव लहाने आंधळ्या माणसाला नेत्रदान केलेले, डोळे बसून 10,000 माणसं पाहू शकले. तुकोबारायचं प्रमाण, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय. अजून एक राहिले, तुका म्हणे वृद्ध होती तरणेरी. योगायोगानं तसं बायपास. त्यांच्या आईनं फोन केला, विनो माझ्या काळजात दुखायला लागलं रे, दरदरून घाम आलाय, तोंड कोरडं पडलंय, मला चक्कर आयल्यात, डोळ्यापुढे अंधारी आयल्यात, हात पाय थरथर कापायलेत, काय करू रे बेटा. आई अटॅक आलाय, हृदय विकाराचा झटका आलाय, हृदयाला रक्तपुरवठा कमी पडतोय आणि हृदय क्षीण झालंय, झटका येऊन मरशील बाळा, काय करू रे. गाडीमध्ये गादी टाक, गादीवर पडून राहा, शरीराची हालचाल जास्त करू नको. गाडीत पडल्या पडल्या ड्रायव्हरला सांग, आदळापट न करता दमानं गाडी ने. तोपर्यंत दवाखान्यात येईपर्यंत हाताला मुंग्या येईल अशी टाळी वाजव आणि विठ्ठल विठ्ठल टाळी जोरात वाजवल्यामुळं ॲक्युप्रेशर होईल, नाड्या व्यवस्थित चालतील, रक्ताभिसरण संस्था व्यवस्थित चालेल. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं भस्त्रिका नावाचा प्राणायाम होईल आणि शरीराला रक्तपुरवठा, सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालेल. एवढं कर, तू दवाखान्यापर्यंत येईल, वाचल्याबरोबर मी इलाज करील, पण मध्ये जर मेली तर मी काय करू. बरोबर आईनं गादी टाकली, गाडीत पडल्या पडल्या टाळी, हाताला मुंग्या येण्यासारखी टाळी, आणि विठ्ठल विठ्ठल असं म्हणायला सुरुवात केली. दवाखान्यात येण्याकरता 1 तास 46 मिनिट लागले. डॉक्टरच्या आईला अटॅक, डॉक्टरच्या आईला अटॅक. सगळा दवाखाना, कोणी स्ट्रेचर आणलं, कोणी खुर्ची आणली, कोणी ऑक्सिजनचा मास्क आणला, कोणी सलाईनचं, सगळी तयारी. आणि दवाखान्यापुढे गाडी उभी राहिली. डॉक्टरनं दरवाजा उघडला. लोकाला वाटलं म्हातारीला उचलून न्यावं लागेल, पण म्हातारी खाली उतरली, तर 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 चलत गेली. सगळ्या लोकाला आश्चर्य वाटलं. डॉक्टरनं मध्ये आल्यावर ते MRI काहीतरी म्हणतात ना, त्या मशीनमध्ये उभं केलं आणि बटन दाबल्याबरोबर आई अटॅक आला होता. पण रक्ताभिसरण संस्था व्यवस्थित चालल्यामुळं, विठ्ठल म्हणल्यामुळं भस्त्रिका नावाचा प्राणायाम झाला आणि सगळ्या शरीरामध्ये रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं. आता तुला काळजी नाही. तुम्हाला गंमत सांगू, डॉक्टरला अटॅक येऊन डॉक्टर मेले, आई अजून जिवंत आहे. हा, हजारो वर्षापासून संत महात्मे टाळी वाजून, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हे कशामुळं सांगतात? पागल आहेत का संत? आता कळालं ना. आता बघा, यांच्या टाळी वाजवण्यामध्ये विठ्ठल म्हणण्यामध्ये फरक पडतो का नाही. माझ्या पदरचं सांगत नाही, सदा नाम घोष. घोष म्हणजे हळू नका. बघा, परीक्षा बघायची ना, बघा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. इदगे महाराज ह्याच्या अगोदर का वाजविल्या नाहीत अशा?
डवचिल्यावर तर मदाड बैलही चालतंय. तुम्ही मनानं का वाजविल नाही? तुम्हाला कळालं नव्हतं. आता कळालं ना, फरक पडला. काही माणसं म्हणतील कार्यक्रम संपल्यावर. कोणत्याही माणसानं सकाळी 1 मिनिट, जास्त नाही, सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 1 मिनिट, कुठंही, घरात, बाहेर, गच्चीवर, कुठंही, कोणत्याही ठिकाणी तुम्ही 1 मिनिट अशी जोरात टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुमचा BP वाढणार नाही, तुमचा शुगर कमी जास्त होणार नाही. याचा अनुभव मी. 550 शुगर होती, डोळ्याचं ऑपरेशन करायचं. लोक म्हणले इन्सुलिनची इंजेक्शन घ्या. काही नाही, रोज सकाळी संध्याकाळी विठ्ठल म्हणून जोरात टाळी वाजविली. 141 शुगर झाली, ऑपरेशन केलं. ओके. माझा स्वतःचा अनुभव सांगतो ना. मग आता इतका अनुभव सांगितल्यावर तुमच्यात महाराज एवढं बोलल्यावर दुसरा प्रकारे विठ्ठल हृदयात बसण्याकरता पहावा विठ्ठल. कारण देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चार. डोळ्यानं बघायचा तोच विठ्ठल, मनानं आपलासा करायचा तोच विठ्ठल आणि तोंडानं उच्चार करायचा तोच विठ्ठल. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आणि मग करावा विठ्ठल, मनानं विठ्ठल आपलासा करायचा. त्या मनाला एवढा ध्यास, एवढा सोस, एवढी हाव, एवढी लालूच, एवढा छंद लागला पाहिजे विठ्ठल आपलासा करण्याकरता की ते मन एकदा विठ्ठलाकडे गेल्यावर पुन्हा संसारात परत नाही आलं पाहिजे. मनाला इतका ध्यास लागला पाहिजे की पुन्हा एकदा देवाकडे गेल्यावर देवाचं सुख त्याला भोगायला मिळाल्यावर परत माघार घेत नाही. महाराज येणे सोसे या ध्यासानं मन इतकं हौबरी झालं. म्हणून शब्द आहे, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिल्या. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. शीनभाग जाणं म्हणजे दुःख जाणं, पाप जाणं, आणि अवघा आनंद होणं म्हणजे पुण्याचं फळ, नामस्मरणाचं फळ मिळणं. महाराज त्यांचं देवाकडे गेल्यावर वापस येत नाही आणि आमचं देवाकडे जातच नाही. बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी, बंधनापासून उकलल्या गाठी. शेताली मिठी सावकाश, शेताली मिठी सावकाश, शेताली मिठी सावकाश. येणे तोचे मन झाले हवभरी, येणे तोचे मन झाले हवभरी, येणे तोचे मन झाले हवभरी, येणे तोचे मन झाले हवभरी. संसाराच्या बंधनात मन जे बांधल्या गेलेलं ती बंधनापासून उकलल्या गाठी. भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरी. संदेहाच्या सुटल्या गाठी. गाठ न सुटता तसंच
किती दिवस भजन केलं? काय माऊलीची भाषा आहे, ऐसेनी कोडी एक जन्म जाऊ परी न पविजे माते. एक छोटासा दृष्टांत. एका गावामध्ये जत्रा होती. नदीच्या काठावर गाव, नदीला दुथड्या पाणी इतकं पूर आलेला. नावाड्याचं साधलं, 5 रुपये 5 रुपये, इकडून तिकडं जायचं 5 रुपये, तिकडून इकडे यायचं 5 रुपये. दिवसभर माणसं इकडून इकडं. रात्रीची वेळ झाली. ते म्हणला आता जत्रेत कोणी जाणारही नाही, कोणी येणारही नाही. नाव अशी काठाला ओढली. त्याचे 4 मित्र आले. हे म्हणला आम्हाला पलीकडे नेऊन सोड. मित्र होते. नावेमध्ये बसवलं. पहिलं तीराला नाव सोडली. ते उतरल्याबरोबर वापस जाणार. त्यांनी सांगितलं हे तू थांब, आम्ही जत्रेतून येतो. ते म्हणले आता तुम्ही जत्रेत जाणार, रात्रीची वेळ, दिवसभर काम केले, मग असं कर, नाव इथं बांधून ठेव, आम्ही पहाटे घेऊन येऊ. मित्र असल्यामुळं खुंटा रोवला, मेख, त्याला दोर बांधला, नावेला दोर बांधला, चाटू वलवेमध्ये ठेवले. हा पोहून अलीकडच्या कडीला घरी आला. हे 4 जण पुन्हा जत्रेत गेले. खाऊन येते, खाल्लं, पिऊन येते, पेलं, बघून येते, बघितलं आणि वापस निघाले पहाटे. एक जण म्हणला आपल्याला नाव तुका म्हणे नाव जनासाठी उद्गे ठाव, पाण्यामध्ये नाव आहे, आपल्याला बुडू देत नाही, नावेत पाणी असल्यावर वाचू देत नाही. नाव पाण्यातच. 4 जण बसले, चाटू आणायला सुरुवात केली. एकाला दम आला, दुसऱ्याला घाम आला, तिसऱ्यानं, चौथा म्हणला अजून कसं पहिलं तीराला जात नाहीत रे, किती वेळ झालं. तोपर्यंत त्यांच्या डोक्यातली दारू उतरली होती आणि सकाळचं दिसू लागलं. पहाट झाली. त्यानं असं बघितलं आणि हसून म्हणला आपण काय गाढव आहेत. ते म्हणला काय झालं? रात्रभर नाव आणायला. म्हणला ते खुंट्याचं दोर सोडलाय का? नावेला बांधलेला खुंट्याचा दोर तसाच आहे. हे जन्मभर जरी नाव वलवीत राहिले तर पहिलं तीराला भेटेल का? नाही. अहंकाराची मेख आहे, वासनेचा दोर आहे, नामचिंतनाची नाव आहे आणि दुःखाच्या सागरामध्ये, दुःखाच्या नदीमध्ये भवनदीचा धाराता. आणि त्या भवनदी म्हणून पहिलं तीराला जायचे ते हे बंधन सोडावं लागेल. म्हणून बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. सावकाश मिठी दिली की ये हृदयचे ते हृदय घातले, हृदय एक झाले. देव हृदयात बसला क कामक्रोधे केले घर रिते. एकदम मोठ्या प्रेमानं विठ्ठल म्हणता हरले पाप. तर विठ्ठल रुक्मिणीचं चिंतन असं आहे, विठ्ठल म्हणल्यावर दुःख देणारं पाप नाहीसं होतं आणि विठ्ठल रुक्मिणीचं नाव घेतल्यावर सुख मिळतं. माझ्या पदरचं नाही. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी मग सुखा काय येऊ नये. म्हणून एकदा टाळी वाजून संप्रदाय पद्धतीप्रमाणे जोरात भजन. विठोबा